गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सुंदर पहाटेच्या या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगतात की माणूस आयुष्यभर कर्म करतो, आयुष्यभर या कर्मांच्या पाठीमागे लागून वाईट चांगले कर्म करतो आणि शेवटी मरून जातो। पण समर्थ पुढे सांगतात, हे मानवा, तू असे काही कर्म कर ना की त्या कर्मांचा तुझा आयुष्यभर फायदा होईल, आयुष्यभर तुझ्यासाठी पुरेल। नाहीतर जिवंत असताना खूप धन संपत्ती मिळवली, खूप पैशांचा वापर केला, पण शेवटी मृत्यूच्या नंतर तुझ्याजवळ काहीच राहिलं नाही। तुझ्या मृत्यूच्या शेवटी तुझ्याजवळ जे राहणार आहे ना, ते तुझे फक्त कर्म राहणार आहेत। त्याच्यामुळे कर्माचे तत्व म्हणजे तरी काय, असं प्रत्येकाच्या मनामध्ये विचार निर्माण झालेला असतो। कर्माचं तत्व म्हणजे काय? नक्की कर्म आणि तत्व या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का? तर बघा, समर्थ पुढे सांगतात, या कर्माच्या फळापासून ना कोणीही अजून वाचलेलं नाहीये। हे जरी खरं असलं ना तरी तुमचे कर्म दिसायला वाईट असू शकतात, पण तुमचा उद्देश आणि तुमचा हेतू जर खरा असेल ना तर तुम्हाला खरं आणि चांगलं परिणाम सुद्धा भोगावे लागतील। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण कधी कधी काय म्हणतो की याचा चुकीचा धंदा आहे, याचा काळा पैसा आहे, पण कधी कधी त्याचा तो उद्देश चांगला असतो, उद्देश खरा असतो, पण आपल्या नजरेमध्ये तो त्याचा काळा धंदा असतो। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, म्हणून बघा, समर्थ सांगतात की दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये। बघा, कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात ना की आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो। आपली पत्नी, आपली मुलं यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो। का दुरावा का निर्माण होतो? कारण आपल्या पत्नीबद्दल, आपल्या मुलांबद्दल दुसरं कुणीतरी आपलं कान भरतं आणि तेच ऐकून आपण दुसऱ्याचं ऐकून आपला संसार बर्बाद करतो, आपल्या संसारावर मोठं संकट निर्माण करतो। बघा, म्हणून प्रत्येकानं आपल्या पत्नीवर, आपल्या आईबापावर, आपल्या मुलांवर विश्वास ठेवायला हवा। कारण जिथे विश्वास असेल ना तर सर्व काही योग्य होतं। पण या कलियुगामध्ये आपल्या मुलांवर या आईबापानं एवढा विश्वास टाकलेला आहे ना की आपली मुलं कधी आपल्याला सोडून जातील हे सांगता येणार नाही। कारण आपल्या मुलाबाळांनी वाईट कर्म केले तरी आपल्याला विश्वास बसत नाही, एवढा अंधळा विश्वास असतो। हा विश्वास समर्थ सांगतात गरजेचा नाही, या विश्वासाने अधोगतीच होणार आहे। पण जर नवरा बायकोमध्ये विश्वास असेल ना तरच ते नातं टिकतं। आपल्या मुलांवर विश्वास करायचा, पण हा विश्वास कितपर्यंत करायचा? आपल्या मुलांची आपण परीक्षा घ्यायला हवी, आणि ही परीक्षा कसली असते? ती संस्काराची परीक्षा। आपली मुलं किती संस्कारिक आहेत,
शिक्षणामध्ये तर मानव हा प्रगतिशील झालाच आहे, पण शिक्षणाव्यतिरिक्त आपली मुलं किती सुसंस्कृत आहेत, सुसंस्कारिक आहेत हे प्रत्येक आईबापाने पाहिलं पाहिजे. आणि हे जर पाहिलं ना तर आपली मुलगी, आपला मुलगा, आपली बहीण या आजच्या या कलियुगामध्ये वाचू शकू आपण. आपल्यापासून आपली मुलं बालक का दूर चालली आहेत? कधीतरी विचार करा. आई आणि बाप बसतात श्रवणाला आणि मुलगा बघा, मी अभ्यास करतो म्हणून बाहेर जातो, अभ्यासाला बाहेर जातो आणि आतमध्ये काय करतात हे आईबापाला कधीच माहीत होत नाही. कुणाशी बोलतात की काय करतात, आणि आईबापाला सांगतात की आम्हाला अभ्यास करायचे. या सर्व गोष्टी आहेत, तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनावर बिंबवत नाहीत ना तोपर्यंत आपली मुलं सुसंस्कृत होणार नाहीत. बघा, आपण पाहत होतो कर्मतत्व. कर्माचे तत्व म्हणजे काय? बघा, जर हेतू खरा असेल ना तर तुम्हाला खरं आणि चांगलं परिणामही मिळू शकतात. पण ज्या कर्माचे फळ वर्तमानात भोगायचे राहिले आहे ना, तेच कर्माचे फळ भोगण्यासाठी तो नवा आत्मा, नवीन देह धारण करतो आणि नव्या जन्मात त्याचे फळ भोगतो. बघा, याला म्हणतात कर्माचे तत्व. बघा, थोडं भगवंताचं भजन करूया. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बघा, याच्यातून आपल्याला काय सांगता येतंय की जसे ज्याचे कर्म असतील ना तसा परमेश्वर त्याला फळ देतो. तुमचे जर चांगले कर्म असतील ना तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार. म्हणून हा कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये याच कलियुगामध्ये आपल्याला चांगले कर्म करायचे आहेत आणि याच कलियुगामध्ये ते कर्म आपल्याला फेडायचे आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच आता जर आपण चांगले कर्म केले ना तर त्याचं फळ सुद्धा रसाळ. शुद्ध बीजापोटी फळ रसाल गोमटी. म्हणजेच काय? म्हणजेच बीज जर शुद्ध असेल तर त्याच्या पोटी फळ रसाळच येणार, चांगलीच येणार. पण ते बीज जर चांगलं नसेल, खराब झालेलं असेल तर फळं चांगली येतील का? तर नाही. आणि हे कर्मतत्व आत्तापर्यंत देवाला सुद्धा चुकलेलं नाही. बघा, ह्या कर्मतत्व म्हणजे काय एका कथेतून आपण पाहूया. फार पूर्वी एक राजा राज्य करत असे. तो राजा एके दिवशी त्याची कुंडळी वाचत होता. वाचताना त्या राजाला वाटलं की ज्यावेळी माझा जन्म झाला ना त्यावेळी किती मानव जन्माला आले असतील, पण ते सगळे माझ्यासारखे राजे का झाले नाहीत? राजा रोज या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याला उत्तरच सापडत नसे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी राजा आपल्या राज्यात अतिशय हुशार लोकांना बोलावतो आणि राजाने त्यांना का बोलावले याचे आश्चर्य वाटून राज्यातील सर्व हुशार लोक जमतात. राजा सर्वांचे अभिवादन स्वीकारतो आणि त्यांना विचारतो की ज्यावेळी माझा जन्म झाला त्याच वेळी इतर लोक जन्माला आले असतील ना, मग त्या सर्व लोकांमध्ये मी राजा का झालो? ते सर्व राजे का झाले नाहीत? या प्रश्नावर थोर बुद्धिमान विचार करू लागले
एवढा खोल विचार करून सुद्धा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर काही देता आलं नाही. राज्यात एक म्हातारा ज्ञानी माणूस बसला होता. तो काही वेळाने या प्रश्नाचं उत्तर म्हणाला की या प्रश्नाचं उत्तर आहे ना, एक महान साधू देईल, जो वर्षानुवर्षे घनदाट जंगलामध्ये तपश्चर्या करत आहे. हे ऐकून राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या सैनिकांसह घेऊन त्या जंगलाकडे निघाला. बघा, काही अंतरावर पोचताच राजाला तिथे एक छोटीशी झोपडी दिसली. जेव्हा राजा त्या झोपडीमध्ये पोचला ना, तेव्हा त्याला तिथे एक साधू अग्नीची अंगारा खात बसलेला दिसला. हे पाहून राजाला धक्काच बसला. राजाने धीर एकवटून त्याला म्हटलं, हे ऋषी, मी तुला नमस्कार करतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या जन्माच्या दिवशी किती लोकांचा जन्म झाला आहे? त्यापैकी मी राजा का झालो बरं? हा प्रश्न ऐकून साधू म्हणाले, हे राजा, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दुसरा साधू भेटेल, तो तुम्हाला उत्तर नक्कीच देऊ शकेल. हे ऐकून राजा दुसऱ्या साधूंच्या शोधात निघाला. थोडे पुढे चालत गेल्यावर राजा एक साधू दिसला आणि तो साधू चिखळ खात होता. बघा, हे पाहून राजाला आश्चर्य वाटलं. तेव्हा राजानं धाडस करून साधूला आपला प्रश्न विचारला. तेव्हा ते साधू चिडले आणि म्हणाले, तू इथून लवकर निघून जा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. पण ते साधू राजाला एका मुलाबद्दल सांगतात आणि काय म्हणतात की तू त्याच्याकडे जा, तो तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल. म्हणून त्या राजाने त्या मुलाच्या शोधात पुढे पुढे जाऊ लागला आणि शोधता शोधता राजाला एका गावात पोचला. काही वेळाने राजाला तो मुलगा सापडला. तो खूप आजारी होता. राजाने त्या मुलाला त्याचा प्रश्न विचारला आणि मुलगा म्हणाला, राजासाहेब, आपण मागील जन्मी 4 भाऊ होतो. एकदा आपण 4 भाऊ जंगलात हरवलो होतो आणि बरेच दिवस तिथे होतो. आमच्याकडे फक्त थोडे पीठ होतं आणि त्याच्यापासून रोट्या बनवल्या होत्या. ते खाऊ लागताच एक म्हातारा बाबा आपल्याकडे आला. त्या बाबांना खूप भूक लागली होती. तो आपल्याकडे जेवायला काही आहे का विचारतो. अशा अवस्थेत मोठा भाऊ म्हणाला की हे अन्न आम्ही तुम्हाला दिले तर आम्ही काय अंगार खाणार? दुसरा भाऊ म्हणाला, आम्ही हे अन्न तुम्हाला दिले तर आम्ही काय माती खाऊ का? आता माझी पाळी आली तेव्हा मी पण रोट्या द्यायला नकार दिला. पण राजा, तू खूप दयाळू होतास. तुझ्या अन्नाचा वाटा देऊन तू त्या बाबांचे पोट भरलेस आणि तुझ्या पुण्यामुळं तू या जन्मात राजा झाला आहेस. वाटेत अंगारा खाताना आणि चिखळ खाताना सापडलेले साधू तुमचे भाऊ होते. मी तुम्हाला तिसरा भाऊ आहे, जो सध्या मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. अहो राजन, तसेच आम्हा सर्व बांधवांना आपापल्या कर्माचं फळ मिळालं आहे. हे ऐकून राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बघा, प्रत्येकाने त्याच्या कर्मानुसार फळ नक्कीच मिळतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या कलियुगामध्ये कुणालाच हे कर्माचं फळ चुकलेलं नाही. बघा, हे कर्माचं फळ नक्की काय असतं? बघा, एकेकाळी एक महान राजा होता. त्याने आपल्या महालात ब्राह्मणांसाठी भोजनाचे आयोजन केलं होतं आणि ज्या ठिकाणी त्याची बाग होती ना, त्या ठिकाणी त्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळं स्वयंपाकी देखील त्याच ठिकाणी स्वयंपाक करत होते. त्याच वेळी आकाशातून एक गरुड आला. तो गरुड एका सापाला तोंडात दाबत होता आणि तो गरुड त्या बागेतून जात होता. त्यावेळी
त्या सापाने त्या गरुडाला चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही विषाचे थेंब पडले. ब्राह्मणांसाठी ज्या भांड्यात अन्न शिजवलं जात होतं ना, त्या भांड्यात ते थेंब पडले. पण त्या स्वयंपाकाला हे कळलंच नाही. या भांड्यात विषाचे थेंब पडल्याने त्याला अजिबात कळलं नाही. त्याच्यामुळे तो सर्व अन्न विषारी झालं आणि ब्राह्मणाने ते अन्न खाल्लं. बघा, त्यामुळे ते विषारी अन्न खाल्ल्यानं सर्व ब्राह्मण मरण पावले आणि एकाच वेळी इतक्या ब्राह्मणांचा मृत्यू होणं ही काही चांगली गोष्ट नाही आणि ते फार मोठे पाप आहे. आता या देवासमोर प्रश्न उभा राहिला की या पापाची शिक्षा कोणाला द्यायची? ज्या राजानं या भोजनाचे आयोजन केलं होतं, परंतु त्या भोजनात विष आहे हे त्यालाही माहीत नव्हतं, किंवा ज्या स्वयंपाक्याने ते अन्न तयार केलं आहे त्यालाही अन्न विषारी आहे हे माहीत नाही. मग त्या सापाला घेऊन तिथून बाहेर पडलेल्या गरुडाला काय शिक्षा द्यायची? की संरक्षणार्थ हे विष थुंकणाऱ्या सापाला काय शिक्षा द्यायची? त्यामुळे अशा गंभीर पापाची शिक्षा कोणाला द्यायची? या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी इतके दिवस उलटून गेले. अशी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. मग एके दिवशी काही ब्राह्मण त्या शहरात आले आणि त्यांनी एका स्त्रीला राजवाड्याचा पत्ता विचारला. त्या बाईने राजवाड्याचा पत्ता सांगितला. पण पत्ता सांगितल्यावर त्या बाईने त्या ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही राजवाड्यामध्ये जात आहात ना, पण काळजी घ्या, कारण हा राजा ब्राह्मणांच्या जेवणामध्ये विष मिसळतो. त्या बाईनं असं म्हणताच भगवंत म्हणाले की या कर्माच्या फळाचा अधिकार मला मिळाला आहे. म्हणून सर्वांनी देवाला विचारलं की ती कोण आहे? तेव्हा देवाने सांगितलं की या बाईला या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की ती स्त्री त्यावेळी तिथे उपस्थितसुद्धा नव्हती. तिने विष मिसळले नाही, तिने अन्न शिजवलं नाही, तिने दिलं नाही, त्या ब्राह्मणांना अन्न दिलं नाही. मग तुम्ही तिला याची शिक्षा का देत आहात? मग भगवंत म्हणाले की कोणत्याही कर्मात ज्याला सर्वात जास्त आनंद मिळतो ना, त्याला त्याचे फळ भोगावं लागतं. या साऱ्या कृतीत ना स्वयंपाक्याला आनंद वाटला, ना राजाला आनंद वाटला, ना सापाला वाटला, ना गरुडाला आनंद झाला. पण या घटनेतून या महिलेला सर्वात जास्त आनंद झाला आणि सर्वात रस मिळाला आहे. म्हणून तिला या कृत्याची शिक्षाही भोगावीच लागणार आहे. बघा, या कथेचं तात्पर्य हेच. ही कथा आपल्याला काय शिकवते? की कर्माच्या फळाची व्याख्या इतकी सोपी नसते. शब्द हे आपले कर्म आहेत. आपण ज्या गोष्टी करतो ना, तेच आपले कर्म आहेत. परंतु आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दलच्या भावना आपले कर्म आहेत. आपले विचार हे आपले कर्म आहेत. जर तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकलात ना, तर तुम्ही एक महान व्यक्ती बनता. तुम्ही जेव्हा चांगले विचार करता ना, तुमच्या बाबतीत चांगलंच घडतं आणि ते घडत राहिलं ना. म्हणून कोणाच्या वाईट परिस्थितीवर टीका करू नये किंवा त्याचा आनंद घेऊ नये. गरुड पुराणानुसार माणूस त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकात जातो हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. बघा, या नरकाबाबत गरुड पुराणात असं लिहिलं आहे की 36 प्रकारचे नरक आहेत. ज्या पापी व्यक्तींच्या आत्म्याला विविध प्रकारच्या यातना होतात. या 36 प्रकारच्या नरकांपैकी ना 10 मुख्य नरक आहेत. या गरुड पुराणामध्ये लिहिलं आहे. बघा, कर्माचे तत्व काय आहे या कथेतून आपल्याला कळतं की आपण कोणतेही कर्म करतो, मग ते योग्य असो वा अयोग्य असो, त्याचे परिणाम आपल्याला एक ना एक दिवस भोगावेच लागतात. तर आयुष्य तुम्हाला हसवत असेल ना, तर समजून घ्या की तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळत आहे.
आणि जर तुमचं आयुष्य तुम्हाला रडवत असेल ना, तर समजून घ्या की हे तुमचे वाईट कर्माचे फळ आहे. आपल्याला सर्वजण कर्म करतो. जर आपण चांगले कर्म केले ना, तर आपल्याला चांगलंच फळ मिळणार आहे. आणि जर आपण चांगले कर्म केले नाही ना, तर आपल्याला वाईट फळ मिळणार आहे. आपण जी कर्म करतो ती चांगली असो वा वाईट असो, ती आपल्याला कधीच सोडत नाहीत. समर्थ सांगतात त्याचे फळ आपल्याला आज नाही तर उद्या मिळणारच आहे. म्हणून अनेक वेळा जेव्हा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो, जेव्हा आपण म्हणतो की आपण कोणतेही वाईट कृत्य केलं नाही, आपण कधीच कोणाचे वाईट केलं नाही, मग आपल्याला इतके दुःख काय येतं बरं? बघा, आपण आपली कर्म नक्कीच केली आहेत. जर आपण ती या जन्मी केली नसतील तर आपण ती मागील जन्मी केली असावीत आणि आपल्याला आधीचा जन्म आठवत नाही. बघा, कारण आपण माणसांशी युक्ती खेळू शकतो पण त्या देवाशी नाही. म्हणून कर्माचे तत्त्व अगदी सोपं आहे. तुम्ही कोणाला जे काही द्याल ना, तेच तुम्हाला परत मिळेल. त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे ना, ते तुमच्या मनात ठरवा. मग या पूर्ण विश्वाला सकारात्मक ऊर्जा दिली तर तुम्हालाही सकारात्मक ऊर्जाच मिळेल. म्हणून आपले कर्म दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून असावेत. बघा, आपण कधी कधी विचार करतो की देवा, दुसऱ्याचं वाईट होऊ दे आणि माझंच चांगलं होऊ दे. पण असं होतं का? असं कधीच होत नाही. तरी हा माणूस दुसऱ्याचं वाईटच मनामध्ये चिंतन करतो. असं का करतो बरं? कारण त्याला भक्तिमार्ग नसतो, श्रवणामध्ये नसतो, उपासनेमध्ये नसतो. मग तो दुसऱ्याचं वाईटच चिंतेल ना. कारण ज्याला गुरुच नाही आहे त्याला शिकवेल कोण? म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुलासुद्धा खूप मोठं स्थान आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु नाही, तो चुकल्यानंतर त्याला मार्गदर्शन करणारं कोणी नाही. नुसतं शिक्षण घेऊन मार्गदर्शन होतो का? तर नाही. शिक्षणाव्यतिरिक्त माणूस सुसंस्कृत असेल ना, तर या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये त्याला कुणीही हरवू शकत नाही. तोच आहे त्याच्या जीवनाचा शिल्पकार. पण या शिक्षणामुळं बघा, आजची पिढी एवढी शिक्षित झाली आहे, एवढी प्रगतशील झाली आहे की बघा, चंद्रावर गेली, चंद्रावरनं पूर्ण फोटोशिक्षण करून, पूर्ण सर्व माहिती गोळा करून परत खाली आली. म्हणजेच काय? म्हणजेच माणूस जरी चंद्रावर गेला तरी या मानवाला रक्त बनवता आलं का? या गोष्टीचा आपण कधीतरी विचार करायला हवा. माणूस चंद्रावर गेला, या त्याच्या प्रगतीमुळं, या मेंदूचा वापर करून माणूस चंद्रावर जाऊन आला. पण तरीहीसुद्धा आत्तापर्यंत या माणसाला रक्त बनवता आलं नाही. आणि हा भगवंत पूर्ण देह हा माणसाला देतो. एवढं काही रक्त साठवून ठेवलं आहे की याने रक्त किती जरी त्याचं या शरीरामधून रक्त जरी फुकट गेलं ना, तरी या शरीरामध्ये अशी मशीन भगवंताने लावली आहे ना, की ॲटोमॅटिक रक्त तयार होतं. म्हणून या ब्रह्मांडामध्ये भगवंताशिवाय मोठा आणि भगवंताशिवाय ऊर्जावान बाकी कोणीही नाही. आजचा माणूस स्वतःला खूप घमंडी समजत आहे. माझ्यासारखा मीच, त्याचा हा गर्व खरं तर स्वतःलाच नडत आहे. म्हणून समर्थ सांगतात की या जगामध्ये एकच सत्य आहे. श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, माणसं जोडा. माणुसकी धर्म हाच आपला धर्म आहे. म्हणून समर्थ सांगतात, हे मानवा, कर्म चांगली कर, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम निर्माण कर. बघा, जी माणसं असतात ते आपले मित्र नातेवाईकांना सोडून, म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्व माणसांना सोडून देतात ना,
आणि परक्या लोकांना जास्त महत्त्व देतात ना, तर त्यांनी समजून जावं त्यांचा काळ संपुष्टात येणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या राजाचं राज्य अधर्मामुळं नष्ट होतं, त्याप्रमाणे जेव्हा आपला माणूस आपल्या सोबत नसतो ना, तेव्हा तुम्ही कितीही धन कमवा, कितीही संपत्ती कमवा, त्याला काहीही मोल नाही. आणि बाहेरचे असतात ते फक्त आपला फायदाच बघतात. म्हणून हे मानवा, तुझे जवळचे आहेत ना, त्यांना तू प्रेमाने प्रेम दे, प्रेमाने वाग, तरच या जीवनामध्ये खरं प्रेम निर्माण होईल. म्हणून या मानवाने कर्म करताना नेहमी खूप विचार करा, कारण कोणाची प्रार्थना वाया जात नाही आणि कोणाची हाय सुद्धा कधीच वाया जात नाही. म्हणून आपल्यामधून झालेले कर्म, आपल्या हातून झालेले कर्म जर कुणाला त्रास देत असतील, कुणाच्या मनावर दुःख आणत असतील ना, तर त्याचं पूर्ण कर्मभोग तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणून आपल्या हातून होणारे कर्म आणि कार्य ते कुणाच्या कल्याणासाठीच झालं पाहिजे. तर ते कल्याणासाठी जेव्हा होईल ना, तेव्हा खऱ्या जीवनाचा आनंद तुम्हाला कळणार आहे. खऱ्या जीवनाची हा भाव तुम्हाला कळणार आहे. कारण या कलियुगामध्ये ना, हक्क असणारे बदलले जातात, व्यक्तिमत्व बदललं जातं. इथे कुणाची इच्छा पूर्ण झाली नाही ना, तर नातच काय, देवाला सुद्धा बदलतात. हा कलियुग आहे, जिथे त्यांना सुख वाटत नाही, जिथे त्यांचा फायदा नाही, मग तिथे देव बदलायची गरज आली तरी चालेल. असा हा मानव क्रूर कर्मामध्ये गुंतला आहे. म्हणून बघा, जखमी तर इथे प्रत्येक पक्षी आहे, पण जो परत उडायला लागतो ना, आजच्या जमान्यामध्ये तोच जिवंत आहे. म्हणून चांगल्यामधून चांगलं करा, कारण जेव्हा तुम्ही चांगल्यामधून चांगलं शोधाल ना, तेच तुमचे कर्म असतील आणि हेच कर्म तुम्हाला या अधोगतीपासून मुक्त करतील, चांगले जीवन जगायला भाग पाडतील. म्हणून समर्थ सांगतात की या वयाला हरवायचं असेल ना, तर तुमच्यातील कौशल्य नेहमी जिवंत ठेवा. काय चालू किंवा काय न चालू मनाला उडता पक्षी ठेवा. असमंजस लोकच आयुष्याचा आनंद घेतात. जास्त हुशार लोक तर नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. म्हणून या जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल ना, तर एकदम फ्री होऊन घ्या. या जीवनाचा आनंद घेण्यासाठी शिक्षणाची गरज लागत नाही. समर्थ सांगतात, म्हणून हे मानवा, या जीवनाचा आनंद घे. तुला जेवढं काही चांगलं करता येईल ना, तेवढं तुझ्या हातून चांगले कर्म कर. सत्य वाग, खरं वाग, त्याच्यातच ईश्वर बसलेला आहे, त्याच्यातच ईश्वर सामावलेला आहे. कारण या जगामध्ये वाईट असणाऱ्या गोष्टी असंख्य आहेत. जास्त दिसतात, ज्या गोष्टी जास्त दिसतात ना, त्या वाईटच असतात. पण चांगल्या गोष्टी कधीच या डोळ्यामधून दिसत नाहीत. चांगल्या गोष्टी या आपण निर्माण करायच्या असतात. आणि जेव्हा चांगल्या गोष्टी आपण निर्माण करतो ना, त्याचंच रूपांतर पुण्यामध्ये होतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करा, माणसाच्या जीवनामध्ये पाप जास्त का होतं? कारण या जीवनामध्ये पाप जास्त समोर दिसतं आणि सुख जास्त समोर दिसत नाही. म्हणून पापाच्या आहारी माणूस जातो, सुखाच्या आहारी माणूस जात नाही. म्हणून आपल्याकडून झालेले कर्म चांगले असतील ना, तर तुम्हाला या जीवनामध्ये भगवंत परमेश्वर यांच्या जवळ जागा देईल. म्हणून आपल्याकडून झालेले प्रत्येक कर्म, आपल्याकडून झालेल्या प्रत्येक गोष्टी फक्त दुसऱ्याच्या भल्यासाठीच करा. त्याच्यातच आपलं भलं आहे. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी बघा क्रूर कर्मांची विहीर खोदतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा तिथेच जागा असते. म्हणून
दुःखाची विहीर कोणासाठी खणू नका. ही विहीर सुखाचीच ठेवा. कारण ही विहीर जर तुमची सुखाची असेल ना तर त्याच्यामध्ये एवढं पुण्य जाईल ना की तुम्हाला आयुष्यभर पुरेल. त्या विहिरीचं पाणी एवढ्या मानवाला तुम्ही पाजा ना, एवढ्या त्या पाण्यातून एवढं पुण्य निर्माण होईल ना की तुमचं आयुष्यभर ते पुण्य पुरेल. जय जय रघुवीर समर्थ.